नमस्कार. दिनांक 22 जून. कथेचं शीर्षक आहे दुसऱ्याचे वाईट चिंतू नये. पंढरपुरात खाजगीवाल्यांकडे दत्तपादुका होत्या. पंढरीनाथ आणि त्यांचा धाकटा पाऊ जेव्हा वेगळे झाले तेव्हा पादुका धाकट्या भावाने नेल्या. पंढरीनाथास वैषम्य वाटले. ते पाहून महाराजांनी काय हवे असे विचारले. पंढरीनाथ म्हणाला, धाकट्या भावाकडील पादुका माझ्याकडे याव्यात, पण तो आणि त्याचा मुलगा मेल्याशिवाय पादुका मला मिळणार नाहीत असे वाटते. महाराज म्हणाले, तू आणि तुझा मुलगा मेलात तरी काय फरक पडणार आहे? दुसऱ्याचे असे वाईट चिंतू नये. पुढे धाकटा भाऊ आणि त्याचा मुलगा मेला. पादुका पंढरीनाथाने आणल्या, पण अल्पावधीतच तो स्वतः, त्याची बायको व आणि मुलगा हे तिघेही अकस्मात वारले. या कथेतील पंढरपूर म्हणजे मानवी देह आहे. तेथे जीव हा नावाचा पंढरीनाथ राहतो. तो संसारी आहे, प्रापंचिक आहे. तो लेकूरवाळा आहे. त्याच्या बायकोचं नाव वासना. त्याला 2 मुलं आहेत, एक अहंकार आणि दुसरे मन. या जीवाला एक भाऊ आहे, तो आहे विवेक. या विवेकाला एक मुलगा आहे, त्याचे नाव साधन मार्ग. प्रथम दोन्ही भाऊ आणि त्यांचे कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते, पण जीवाला लोभ मोह याचे व्यसन जडले. अफुगांजांसारखे हे व्यसन घातक असल्याने वितुष्ट येऊन विवेक साधन मार्गाला घेऊन वेगळा झाला. जीवाला त्याचे वैषम्य वाटले. कर्मवशात जीव सद्गुरूकडे आला. त्यांनी त्याला काय हवे म्हणून विचारले. तेव्हा देवभक्तीची सेवा आपणाकडे हवी अशी इच्छा त्याने व्यक्त केली. पण विवेक आणि साधन मार्ग देवभक्तीला पादुकांना घेऊन वेगळा का झाला हे न सांगता असूयपोटी आणि मोह आणि लोभाने चंचल झालेल्या स्वभावानुसार जीवाने थैथयाटच केला. विवेक व साधन मार्ग मेल्याशिवाय देवभक्तीच्या पादुका कशा मिळणार अशा शब्दात आपली मंथर वृत्ती त्याने व्यक्त केली. ते ऐकून सद्गुरूंनी त्याला खडसावले. ते म्हणाले, असे कोणाचे वाईट चिंतू नये. तू आणि तुझा मुलगा मेला तरी काय फरक पडणार आहे? त्यासरशी चूक उमगून जीव चपापला आणि गप्प राहिला. पुढे खरोखरच विवेक आणि साधन मार्ग नष्ट झाले. ते नष्ट होणारच होते, कारण जीवा वेगळे ते राहू शकत नव्हते. व्यसनी जीवाबरोबरही ते राहू शकत नव्हते. जीवाला मनातून आनंद झाला तरी वरकरणी दुःख दाखवत त्याने देवभक्ती घरी आणली. परंतु मंथर स्वभाव व अविद्या माया सगुण उपासनेला बाधक झाली. मोह लोभाने जीव, त्याची बायको वासना आणि अहंकार यांना गिळंकृत केलेच. एरवीही ते असून नसून सारखेच होते. मेल्यातच जमा होते. मन एकाकी पडले तरी जीव आणि विवेकाविना ते पांगळेच असते. लोभ मोहाने एक घर उद्ध्वस्त केले. महाराजांचे म्हणणे असे की जीव, वासना, अहंकार आणि मन यांनी विवेक आणि साधना मार्गाशी फारकत घेऊ नये. ते एकत्र राहिले असते तर देवभक्ती लाभली असती. लोभ मोहाने अनिष्टाला जन्म दिला व अनिष्ठाने अनिष्टच होते. दुसऱ्याचे वाईट चिंतू नये हे एवढ्यासाठीच. करणी तशी भरणी. धन्यवाद.